बस इथे खाली बस. अजिबात बोलू मारणे फाटकन देणे. अरे पण मला काय आलं, पकडून आणलं रे. बापू बस. तू कशाला ओरडतो? मला वाटलं तुम्ही आवाज काढला तर मला पण काढायचं आहे बा. बापू बस. सता घेऊन आलो. शाबास. बघ इकडे येताना तू कोणाला दिसलाच नाही ना? अजिबात नाही. शाबास. कोणीच पाहिलं नाही आपल्याला. मी ह्याला पण डोळ्याला पट्टी बांधून घेऊन आलोय. ह्याला पण माहित नाही की ह्याला आपण पडक्या मंदिराच्या मागं 1 किलोमीटर आतमध्ये जंगलात या झाडाच्या इथं पारावर घेऊन आलो. शाबास. हा. या वसाऱ्याला आवऱ्या लांब आपण आणलंय का? इथं झुलझुल वाहणारी नंदी आहे, त्याच्या पलीकडे जंगल आहे ना, जंगलातून बाहेर पडायचा रस्ता हे सुद्धा याला माहिती. वा रे माझ्या पट्ट्यानं वा. दादा सोन, काय झालं? तुमच्या माहितीसाठी सांगतो. काय? तुम्ही माझे डोळे बांधलेत पण कानाने मला सगळं ऐकू येते. डोळ्यान पट्टी बांधली तरी तुला ऐकू कसं येतं? आता डोळ्याला पट्टी आहे, पण कानाने ऐकू येऊन राहिलं ना. मग काय काम त्याला? पट्ट्या सोड त्याच्या. काढते पट्टी काढ. आता याला जिवंत ठेवून कायच फायदा. नाही, मारू नका हो. वसारीचे सगळे पाय कापून टाकूया. नाही. हाताला जे मिळेल त्याचे तुकडं तुकडं करून टाका. अरे बघतोच काय डोला फोड द्यायचं. अरे मी साधा केबल वाला आहे हो, केबल वाला आहे मी. गावातल्या अर्ध्या लोकांनी माझ्याकडून केबलचं कनेक्शन घेतलेलं आहे. काय सांगतो? हो, आणि त्याच्यातले अर्धेच लोक मला पैसे देतात. अरे आता वर्ल्ड कप मध्ये इंडिया हारला ना मॅच, तर बऱ्याच जणांनी रागाच्या भरात केबलचं कनेक्शन कट करून टाकलं. काय सांगतोस काय? हो. आणि जेव्हा अफगाणिस्तान हारला तेव्हा जे उरले सुरले होते ना, त्यांनी कनेक्शन कट करून टाकलं. भलती मंदी चालू आहे हो. अरे देवा. आणि माझी बायको आहे ना मंदी, ती पण भलती चालू आहे. माझ्या खिशातले पैसे काढून घेते ती, माझ्याकडे पैसे नाही, काही नाही, मला बुजावू दे. अरे पण वसाऱ्या, तुला पैशासाठी आम्ही इकडं आणलेलंच नाही. अरे बापरे, म्हणजे माझ्यासोबत काय करणार आहे तुम्ही? तुला काही झालं तुझ्याबद्दल आम्ही खबर काढली. काय? तू तुझ्या एरियामध्ये लय शहाणा केबल वाला म्हणून वावरताय. छोटे छोटे शॉर्ट फिल्म पण बनवतोस. हो, बनवतो मी, शॉर्ट फिल्म बनवतो आणि केबलवर लावतो. पण तुम्ही म्हणत असाल ना, मी नाही बनवणार. बनव दे त्या. आणि काय ना, आमच्या कानावर बातमी आलेली आहे. काय आता इंटरनॅशनल फेस्टिवलचा अवॉर्ड पण तुला मिळालेला आहे. इंटरनॅशनल नाही हा, आता डांबरगावचा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल होता तो फक्त नावाला इंटरनॅशनल आहे, लोकलच. इनमीन 5 एंट्र्या होत्या त्याच्यात 4 एंट्र्या माझ्या होत्या. हो, आणि एक नेपाळवरून एंट्री आली होती म्हणून इंटरनॅशनल म्हणत होते. पण त्या नेपाळवाल्यांनी ना रॉंग पोस्टिंग म्हणून परत एंट्री वापस करून टाकली त्यांनी. आता 4 एंट्र्या होत्या त्या बी माझ्याच म्हटल्यावर मलाच मिळणार ना हो. मी वापस करून टाकतो बक्षीस वाटल्यास. सरदार काय रे, आपल्यापेक्षा हे थुकरेट आहे. काही करायचं. मी काय बोलतो, आपण याच्याकडनंच फिल्म बनवून घेऊया. म्हणजे नाचायला काय झालं? आता तुम्ही काय बोलले ते परत बोला. परत याला सांगतोय, हा एकदा बोला की तो शब्द परत बोलत नाही. मी सांगतो तुला काय झालंय. बस काय आहे म्हणजे कसा, आमच्या जीवनावर, आमच्या डाकूंच्या जीवनावर ना एक चित्रपट बनवायचा. म्हणजे काय, आतापर्यंत ना अनेक डाकूंवर पिक्चर बनवलं गेलं आणि सगळं सुपर डुपर हिट झालं. मग म्हणजे फुलंदेवी,
पानसिंग तोमर हा, मग? बापू विरू वाटेगावकर हा. आणि तो तांब्याचा विष्णू बाला हा. म्हणजे सगळ्यांवर पिक्चर बनवले तर सगळे हिट झाले म्हणून आम्ही तिघांनी असं ठरवलेलं आहे की आमच्या जीवनावर एक चित्रपट बनवायचा आहे म्हणजे तो चित्रपट आहे ना तुम्ही असा ठराविक बनवा आणि आम्हाला फेमस करून टाका काय समजली हो? अरे त्याच्यासाठी तुम्ही मला पकडून आणलं का होय तर. अरे किती घाबरलो होतो मी काय ते अरे बापरे बापरे बाप नाही ठीक आहे मी पण अशा आहे का बा अशा थरारक गोष्टीच्या शोधात होय आहे काय? काय त्या साधा साधा शॉर्ट फिल्म बनवून नाही ना भलता कटाळा आलेला आहे मला हा. मी आता तुमच्या आयुष्यावर पिक्चर बनवेल हा. पण आहे ना मला म्हणजे तुमची गोष्ट सांगा बुवा म्हणजे नेमका असा काय अन्याय झाला की तुम्ही दरोडेखोर झाले हा, ते सगळं मी व्यवस्थित सगळं सुरळीत करून सांगतो मुलात ना आमच्या तिघांची गोष्ट आहे ना फार वेगळी आहे वेगळी आहे नॅशनल अवॉर्ड हा तर काय होतं आमच्या गावात हा. पुनवेची जत्रा असते जत्रा हेलिकॉप्टर शॉट लयच भारी आहे तर तू ही जत्रा असते तर आमची सगळी नाटक मंडळी आहे का ना तर आमच्याकडे एक नाटक बसवतात बर. नाटकाचं नाव आहे रक्तानं भरली कुऱ्हाड अर्थात ब्लड सार संद कुऱ्हाड असं नाटकाचं नाव तर त्या नाटकामध्ये का ना आम्ही दोघं हा. म्हणजे हा मेंढा सिंग आणि मी शालू सिंग हा. आम्ही दरोडेखोराची भूमिका करीत होतो आणि हा जो दाढी सिंग आहे ना नाही नाही, दाढी एक सिंग, मिनिट ही नावं तुमच्या आधीपासूनच आहे अशी ती थोडीशी स्टोरी वेगळी आहे बट डोंट डिस्टर्ब स्टोरी डोंट इंटरप्ट एनी क्वेश्चन एनी शालू सिंग Yes? कंटिन्यू स्टोरी इट्स माय प्लेजर तर काय झालं म्हणजे आम्ही मुलात कसं असं हाडाचं कलावंत नाटकाचं. बर 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 हा आणि हा जो दाढी सिंग आहे का नाही तर ह्याला आम्ही म्हणजे आमच्या नाटकाच्या स्टेजवर डाकूंचं कपडे घालून ना प्रॉम्प्टर म्हणून बसवलेलं आहे. का बरं ते काय आम्ही दरोडेखोराची भूमिका करीत होतो ना हा, मग? तर आम्हाला फीर येण्यासाठी हा तर त्या दिवशी आमचा नाटकाचा प्रयोग सुरू झाला आम्ही दरोडेखोर आलेला स्टेजवर बरं. आणि आलेला प्रयोग रांगला असं वा तेवढ्यात त्या गावामध्ये खरोखरचा दरोडा पाडला अरे बापरे मग काय कोणीतरी पोलिसांनी फोन केला हा. पोलीस आल्याबरोबर तर दरोडेखोर आलं होतं नाही तो सगळं सैरावायला पलायला लागलं बर जिकडं जागा भेटल तिकडे लपत का नाही असं असं तेवढ्या त्यांचा सरदार ओरडला काय? अरे हे पट्ट्यानो अरे लपताव काय पला मग मग काय तर दरोडेखोर पळालं आणि मग आम्ही त्याच्या मागे दोघ जण पळालेलं का नाही अरे पण तुम्ही का बरं पडाले ते आमच्या अंगावर तो दरोडेखोरांचा ड्रेस आहे ना म्हणून आम्ही कन्फ्युज झालेला आणि काय जो दिसला घोडा त्याच्यावर आम्ही डबल शीट बसून आम्ही पळून गेलेला घोड्यावर डबल शीट बसून गेले होय, तुम्ही होय. कोण आम्ही दोघं जण. तुम्ही दोघं गेले होय ते. आणि मग हा हा गावताच्या गंजीत लापला होता हो. तिकडनं घोडा धावत धावत आला त्याला गंजी खावीशी वाटली ती उचलला आणि ह्याच्या सकट घेऊन गेला झालं म्हणजे बाबा, चित्र आहे बुवा हे. पुढे गेला होय. नाही पण पुढे काय झालं मग पुढे काय झालं जिथं आमचा सरदार होता हा. म्हणजे आमचा अड्डा होता तिकडे आम्ही सगळे गेलो गे. सगळ्यांचे घोडे आले आमच्या दोघांना विचारतोय बालन तुमचे घोडे कुठं आहेत मग आम्ही आता काय करणार आम्ही 4 दिवस त्यांना समजून सांगतोय की बालन आम्हीच्याकडे घोडे नाही आहेत पण ऐकाय नाही 4 दिवस त्यांनी कुत्र्यासारखा कुदवला त्यांना मी सांगतोय आम्ही घोडे विसरणारे नाही हा. आम्ही डायलॉग विसरणारे आहोत. पण ऐकायला तयार नाही अरे तुम्ही 4 दिवस तिकडे होते त्याच्यानंतर परत येऊन जायचे ना कुठल्या तोंडात येणार भाई म्हणजे त्याचं अंगावर कपडे घातले होते हा. ना तर आम्ही म्हणजे त्या ह्यांच्याकडनं कपडे घेतात ना रेडीमेड ड्रेसवाला. ड्रेसवाला हा. त्याच्याकडनं घेतलेलं होतं असं. तर 4 दिवसाचा भाडं वाढलेलं ना बाहेर गेलेलं असतं त्यांना आम्हाला तुडवलं असता का नाही मग आम्ही ठरवलं बा आपण इकडेच थांबूया म्हणून ड्रेसवाल्याचे पैसे तुम्हाला देता येत नाही म्हणून तुम्ही दरोडेखोर झाले अरे किती चिंती कारण आहे रे हे अरे याच्यावर कसा सिनेमा बनवू रे मी म्हणजे 2 थुकरट नट एका प्रॉम्प्टर बरोबर पडाले आणि ते काय दरोडेखोर झाले का तर पैसेच नाही बरे तो ड्रेसवाल्याचे द्यायला आणि याच्यावर थरारक स्टोरी बनवू मी बापरे ही जी तुमची स्टोरी आहे ना याच्यावर एक तर सिनेमा बनवू शकत अरे नाही काय? एकदम फालतू सिनेमा बनेल आणि जो बनेल ना त्याला दर्जाच नसेल दर्जाचं आम्हाला काय सांगतोस तू? हा म्हणजे दर्जाचा आणि आमचा काही संबंधच नाही नाही आम्ही दर्जाच्या वाटाला पण जा अरे तुला सांगतो हा दर्जा जो काय म्हणतोयस ना तो आमच्या आजूबाजूला फिरकत पण नाही काय रे? अरे एवढा काय तोऱ्यात बोलतो मग आहे तर. लाज वाटली पाहिजे ना याची ते दर्जाला वाटली पाहिजे आम्हाला कसं अरे तू नीट राह हा हे दलिंदर
एक तर स्पोर्ट शूज घालून डाकू बनून आलेला आहे बापाने असा डाकू पाहिला होता का रे? ए येड्या. पिक्चर बनवायचा आहे ना? पिले तुम्हाला सांगतो पाया पडतो तेवढा थरारक सिनेमा बनवा आम्ही लय फेमस त्याच्यासाठी आणलेला आहे. बनवतो मी. स्टोरी माझी असेल पण की एक श्याम सुंदर नावाचा माणूस आहे ना त्याला 3 जण पकडून घेऊन येतात ओके. आणि मग तो त्या तिघांना मारतो त्यांच्या मुडदा पाडतो आणि तो स्वतः दरोडेखोर बनतो. स्टोरी जरा भारी वाटते. एक नंबर एकदम भारी मला भारी आहे ना? चालेल चालेल. याच्यावर आपण करू याच्यावर? थरारक होऊन द्या थरारक होऊन द्या. या बंदुकीत गोड्या आहेत का? हा बाईक चेक करा एवढा काय आहे काय हा सर रसिक साई मजेदार परफॉर्मन्स होता. तिघेही कायम वेगवेगळ्या गेटअपमध्ये येतात, सातत्याने वेगवेगळ्या गेटअप्समध्ये तुम्ही दिसता आणि ते तुम्ही खूप छान कॅरी करता आणि ते आम्हाला खूप आवडतं. आज ह्या गेटअपवरती स्पोर्ट शूज ही विशेष हायलाईट होती जी फार भावली. श्यामदादा तुम्ही जसे असता तसे आल्यामुळे फार रुबाबदार वाटताय आणि तुमचा परफॉर्मन्स पण खूप रुबाबदार होता. ह्या दरोडेखोरांचं सिनेमावर जितकं प्रेम आहे तितकंच प्रेम मराठी प्रेक्षकांनी आता थिएटरवरती दाखवायची वेळ आली आहे, कारण थिएटर्स ओपन झालेले आहेत, अनेक मराठी सिनेमे रिलीज होणार आहेत. तर मी या निमित्ताने सगळ्या प्रेक्षकांना आवाहन करीन, कळकळीची विनंती करीन की मराठीत रिलीज होणारे सगळे सिनेमे कृपया करून थिएटरला जाऊन पहा. येस येस येस. मजा आली, मस्त परफॉर्मन्स. थँक्यू सो मच. मंडळी, आजचा भाग इथेच थांबवतो आहोत. भेटणार आहोत पुढच्या भागामध्ये. तेव्हा तुम्ही बघत राहा सोमवार ते गुरुवार रात्री 9 वाजता तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, 4 वार कॉमेडीचा चौकार.